बाभुळगाव येथील धनश्री ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा पर्दाफाश बाभुळगाव पोलिसांनी केलेला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका सनसनाटीत चोरीच्या प्रकरणाचा बाभुळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बाभुळगाव येथील धनश्री ज्वेलर्स दुकानाचे कुलूप तोडून तब्बल 17,70,000 रुपयाचे सोन्याचे दागिने नांबविणाऱ्या आंतरराज्यीय चोऱ्यांच्या मुसक्या आवरण्यात बाभुळगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा काही मुद्देमालही हस्तगत करण्यात आलेला आहे. दिनांक 27 जुलै रोजी घडलेल्या या चोरी प्रकरणी जितेंद्र प्रेमचंद्र तातेड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल कोडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बाभुळगाव पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. घटनास्थळी शॉन पथक, फिंगरप्रिंट तज्ञ आणि न्यायवैद्यक पथकाने पाहणी केली. पोलिसांनी जवळपास 23 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मार्ग काढला. पोलिसांनी केलेल्या कसून तपासात अजय मोहन काळे, राहणार रुसिया मध्य प्रदेश, विनोद वानसोब पवार, राहणार पारदीपेडा अमरावती आणि मांगसिंग उर्फ बल्लू सुरेश पारधी, राहणार गुना मध्य प्रदेश अशी अटक केलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. त्यांना दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी ताब्यात घेण्यात आले असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि सुमारे 224 ग्राम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बाभुळगाव पोलीस ठाण्याच्या ठाणेदार दीपमाला भेंडे, श्री यशोधरा मुनेश्वर, पोलीस उपनिरीक्षक दीपक आस्कर यांनी ही कारवाई पार पडली. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.